हॅलो हाय नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ. श्रोते हो, खरं तर वुमन्स डे जवळ आलेला आहे. वुमन्स डे मला असं वाटतं एक निमित्त आहे, कारण आज आपण पाहायला गेलं तर असं कोणतंच क्षेत्र राहिलेलं नाही आहे की जिकडे स्त्रियांनी बाजी मारलेली नाही आहे. अगदी कोणतंही क्षेत्र असो. आणि याच निमित्तानं आपण वुमन्स वीक स्पेशल एक खूप छान इंटरव्ह्यूज करत आहोत. त्यामधला आजचा इंटरव्ह्यू हा जास्त स्पेशल आहे, कारण आपण प्रत्येकजण आपल्या आयुष्याला घेऊन खूप जास्त क्युरियस असतो. जितकं आपण आपल्या आयुष्यामध्ये मागे काय घडलं, सध्या काय घडतंय, पुढे काय घडणार आहे, याला घेऊन जितके आपण एक्सायटेड असतो, एक क्युरियोसिटी आपल्यामध्ये असते, तितकीच क्युरियस आज मी या इंटरव्ह्यूसाठी आहे. सो आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सुरुची गौतम मॅडम. सुरुची मॅडमबद्दल जर सांगायचं झालं तर त्या स्पिरिच्युअल सायकोलॉजिस्ट आहेत. या व्यतिरिक्त मोर दॅन 3 डिकेड्सचा एक्सपिरियन्स त्यांना आहे. जवळपास 25 वर्ष, त्याहून अधिक वर्षांचा अनुभव त्यांना या क्षेत्रामध्ये आहे. बऱ्याच गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये अशा घडल्या की त्यांनी अगदी लहान वयामध्ये हा मार्ग निवडला होता. सो त्या व्यतिरिक्त त्या पाम रिडिंग करतात, ॲस्ट्रॉलॉजर आहेत, ग्रँड मास्टर रेकी हीलर म्हणून त्या प्रसिद्ध आहेत, टॅरो कार्ड रीडर आहेत आणि या व्यतिरिक्त त्या उत्तम वक्त्या आहेत. आज सगळ्या पालकांपुढे सो कॉल प्रश्न पडलेला आहे, पॅरेंटिंग कसं करायचं, मुलांवरती संस्कार कसे द्यायचे, धकाधकीच्या आयुष्यामध्ये शांत जीवन कसं जगायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ज्यांच्याकडे आहेत, ज्यांनी या सगळ्या प्रश्नांवरती अतिशय छान सोप्या शब्दांमध्ये उत्तरं शोधलेली आहेत, अशा सुरुची मॅडम आपल्यासोबत आहेत. सुरुची मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. नमस्कार कोमलजी, तुमचा आणि तुमचा टीमला. आणि आपण सुरुवात करायच्या आधी ओम गणेशाय नमः, गणपती बाप्पा मोरया. आपण या वास्तूला, आपण आपल्या आई वडिलांना, गुरुजनांना आणि या युनिव्हर्सला जसं आपण सांगतो ना, कायनाथात धन्यवाद करू. धन्यवाद. तर धन्यवाद, माझा एवढं सुंदर आपण इंट्रोडक्शन दिलं आहे त्याच्याबद्दल, आणि आज मला इथे बोलवलंय त्याच्याबद्दल सुद्धा. नक्कीच मॅडम, मी मुलाखत म्हणणार नाही, कारण मला या ओघवत्या गप्पांमधून बरंच काही जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडून. सुरुवातीलाच मला ज्या वेळेला तुमच्याबद्दल कळलं आणि त्यावेळेला मला एक गोष्ट समजली की तुम्ही खूप कमी वयामध्ये हा मार्ग निवडला होता, किंवा पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्याच्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणारा एखादा प्रसंग येतो. हो, आणि मला असं वाटतं तसंच काहीसं तुमच्या आयुष्यात झालं. तर अशी कोणती गोष्ट आहे, त्या गोष्टीमुळे तुम्ही या रस्त्यांवरती आलात आणि हा रस्ता निवडला? हो. तर माझी ही जर्नी ना, मी 3-4 वर्षाची काहीतरी असताना स्टार्ट झाली होती. म्हणजे माझे जे प्रथम गुरु आहे श्री राजेंद्र आचार्यजी, ते माझे मावशीचे मुलगे आहे. ते ऑन ऑफ आमच्याकडे येऊन जाऊन राहायचे. तर मी त्यांना, माझ्या वडिलांना, माझ्या नेबर्सला खूप म्हणजे असं पूजापाठ करताना बघायची, मंत्रजाप करताना बघायची. तर मी तशी लहानपणी ना खूप अशी मस्तीखोर होती. तर मग मला ना असं ग्राउंडिंग करायला, थोडं असं मेडिटेशन वगैरे करणं किंवा मंत्रजाप वगैरे करणं, ते सगळं स्टार्ट केलं होतं. आणि कसं झालं ना की ते करता करता कारवा पुढे हळूहळू चालू झाला. मी त्यांना पामेस्ट्री करताना बघायची, कुंडली बघताना बघायची. तर त्याच्यामध्ये पण माझा इंटरेस्ट जागृत झाला आणि मी पामेस्ट्री शिकली. बाय द टाईम मी 8-9 स्टँडर्डमध्ये होते, तर मी कोणाचा असं स्वभाव सांगणं, छोटं मोठं काहीतरी सांगणं, ते माझा ते चालू झाला. बापरे. आणि जसं तुम्ही सांगितलं ना की एक काहीतरी असं टर्निंग पॉईंट येतो, काहीतरी असं आयुष्यात घडतं की तुमचं आयुष्य पूर्ण चेंज होऊन जातो. तर 10वी आणि त्याच्यानंतर ना मी प्रचंड इलनेस मी ते सहन केले. म्हणजे माझ्या आयुष्यात असं घडलं होतं की मला डॉक्टरांनी सांगितलं की ही बहुतेक राहणार नाही. मी त्या तरुणपणामध्ये बेड रिडन काय असतं ते मी बघितलं आहे. देवाच्या कृपाने, लाईक माय ग्रँड पेरेंट्स दे आर डॉक्टर, आणि माझं सगळं घरी उपचार झाला होता. पण जेव्हा डॉक्टरनी सांगितलं ना की ही आता राहणार नाही म्हणून, तर मी आईला माझा विचारलं की डॉक्टर का बोलले, मला नेमकं झालं काय. ती बोलली तुझा इम्युनिटी सिस्टम हिट झाला आहे. मला शांतपणे एक्सप्लेन केलं की मला ॲक्च्युली झालं काय आहे. आणि आय सेड ओके फाईन. मग मी हळूहळू मेडिटेशन केलं आणि आपली आतली जी शक्ती असते, आतली जी ऊर्जा असते, ते मी जागृत केलं. ओ माय गॉड. आणि त्यांनी हळूहळू आय केम बॅक.
आणि तिथून माझा हे जे कारवा आहे टुवर्ड स्पिरिच्युअलिटी ते मग स्टार्ट झालं इतक्या लहान वयामध्ये. लहान वयामध्ये. म्हणजे तुमचं कॉलेज गोईंग एज होतं राईट. म्हणजे हो. अगोदर शाळेत असतानाही तुम्हाला कुठेतरी फॅमिली बॅकग्राऊंड म्हणूयात, कुठेतरी ते बीज तुमच्याकडून फॅमिलीमधून रोवले गेले. हो. ते कुतूहल वाटणं वेगळं आणि स्वतःला ते फील झाल्यानंतर म्हणजे लिटरली जो इन्सिडंट ज्यामधून तुम्ही गेलात तो इन्सिडेंट झाल्यानंतर जी तुमची जर्नी होती ती म्हणजे हो. ह्या दोन डिफरंट गोष्टी आहेत असं मला दोन वाटतं. different. सो मॅम तुम्ही ज्या वेळेला हा रस्ता निवडलात मग सुरुवात कशी झाली म्हणजे सुरुवात तुम्ही तुमच्या मेडिटेशनपासून केली. हो. मग काय सुरुवातीला शिकलात, कुठे शिकलात, मग त्यावेळेला घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या किंवा काय? हो, तर म्हणजे अभ्यास करता करता मी जे आहे मेडिटेशनमध्ये खूप इंटरेस्ट घेतला आणि तेव्हा म्हणजे अराउंड 96-97 रेकी सगळी लोकं जाऊन शिकायची. तर मला पण ते इंटरेस्ट आला आणि मी घरी बोलले की ना मला पण हे शिकायचं आहे. सो माय पेरेंट्स दे ऑलवेज सेड ओके फाईन डू वॉट यू फील लाईक. आणि मला खूप असं प्रोत्साहन देऊन मी मग रेकी शिकले आणि हळूहळू रेकी शिकता 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 मी त्याच्यामध्ये ग्रँड मास्टरची पदवी पार केली. आणि ती पदवी म्हणजे त्या काळेला इतकी सोपं नव्हतं घेणं. म्हणजे तुम्हाला लिटरली गुरुबरोबर त्यांची सेवा करून म्हणजे त्यांच्या अंडरमध्ये ते बॅचेस घेऊन आणि ते व्यवस्थित स्टेप बाय स्टेप ते शिकायची गरज होती. तर माझे जे गुरु होते लेट श्री डॉक्टर गणेश शंकरजी, तर ते खूप म्हणजे नॉलेजेबल होते, एजिड होते आणि त्यांना भरपूर गोष्ट यायची. तर मी त्यांच्या अंडरमध्ये मी वेगवेगळं होलिस्टिक अप्रोचची मी गोष्ट शिकले. चक्रा बॅलन्सिंग वगैरे सांगा किंवा क्रिस्टल थेरपी सांगा, सायकिक ऑपरेशन सांगा, ठीक हे सगळं रेकीचा पार्ट असूनसुद्धा त्यांनी मला एक्स्ट्रा शिकवलं. माझं जे इनपुट होतं ते बघून पास्ट लाईफ रिग्रेशन सांगा किंवा आपला आकाशिक रेकॉर्डिंग, कॉर्ड कटिंग, तर असे नाना प्रकारची जी गोष्ट आहे ते मी शिकत बसली. आणि त्याच्यानंतर हळूहळू मला हे कळलं की ओनली दिस थिंग इज नॉट इनफ. आणि तरी माझी तब्येत ना वर खाली व्हायची. सो वन फाईन डे ते एक फ्रस्ट्रेशन आपण म्हणतो ना तसं एक आला होता. सो खूप रडारडी केल्यानंतर लाईक आय आस्क माय गुरु राजेंद्राचार्यजी हे काय चाललं आयुष्यात. मग त्यांनी माझी कुंडली काढली आणि सांगितलं की अरे बाळा तुझं राहू महाकाल चालू आहे, त्याच्यामुळे हे सगळं तुझं झालेलं आहे. बिकॉज मी त्यांना सांगितलं मी कुठे बाहेर जाऊन मी काय घाण खाल्लं नाही आहे, लाईक जंक फूड खाल्लं नाही आहे, मी काही चुकीचं केलं नाही आहे, देन वाय एम आय फॉलोइंग सो मच इल. रिपोर्ट्समध्ये येत नाही आहे आणि मी सगळं करते, होलिस्टिक अप्रोच करते. मग त्यांनी मला सांगितलं तू हे करतेस ना म्हणून तू इथे आहेस. लक्षात आलं. तेव्हा मला ते ॲस्ट्रोलॉजिकल जे आपलं एक सांगतो ना की इफेक्ट असतं त्याची जाणीव झाली. आणि करता करता मग मी टॅरो कार्ड शिकले. तर असं हळूहळू भरपूर गोष्ट म्हणजे न्यूरो लँग्वेज प्रोग्राम सांगा, हिप्नोथेरपी सांगा, सायकोलॉजी सांगा, असं भरपूर गोष्ट शिकत बसले. बिकॉज ह्युमन माइंड इज नॉट ओनली अ स्मॉल थॉट प्रोसेस बट लाईक ॲज अ ह्युमन आपण म्हणतो ना की मी ही जी व्यक्ती आहे हे व्यक्ती नुसतं ब्रेन किंवा थॉट प्रोसेस किंवा हे अंग नाही, हे 360 डिग्रीज आहे. मीन्स माझं जे माइंड आहे ते, माझं हे ध्येय आहेत ते, आणि माझी जी आत्मा आहेत ते, ऑल दीज 3 थिंग्सचं बॅलन्स पाहिजे तेव्हा आपण हॅपीली जगू शकतो. सो ही माझी एक थोडक्यात जर्नी आहे अँड इट इज व्हेरी इन्स्पिरेशनल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ज्या मुमेंटला आपल्याला वाटतंय सगळं काही संपलंय, ती मला असं वाटतं की तो एक पॉझिटिव्ह बदल आपल्यातला असू शकतो जो आपल्याला अचानक पुढे घेऊन जाणारा असू शकतो. किंवा मला तिथे कळलं की नाही अजूनही पिक्चर बाकी आहे. म्हणजे मी हे अजूनही पिक्चर बाकी ना त्याच्याबद्दल मी एक सांगणार. मी स्वतःला असं मृत बघितलेलं आहे. म्हणजे मी ते बघितलंय की लाईक माझी आत्मा, माझा आपण म्हणतो ना ती एक व्हाईट लाईट येते, ते खरं आहे, ते खरं आहे. म्हणजे मी ते असं बघितलंय की हाऊ माय सोल इज कमिंग आउट. म्हणजे कसं ते माझी आत्मा बाहेर आली आहे आणि मी जस्ट त्या व्हाईट लाईटकडे जाते आणि मी बस चुकून मागे वळून बघितलं आणि माझी आई जी रडत होती आणि ती मला कंटिन्युअसली पंपिंग वगैरे देत होती आणि शी वॉज लाईक टेलिंग अरे हे तुझं वय नाही आहे जायचं. आय डिसाइडेड टू कम बॅक. म्हणजे आपण सांगतो ना दिस इज ऑल मिथ, पण माझ्याबरोबर ते झालेलं आहे.
माझे मित्रमंडळी जे आहेत, ओके, ज्यांनी माझ्या सोसायटीचे जे आहेत त्यांनी मला ॲक्च्युली बघितलेलं आहे गोईंग थ्रू दॅट टाईम. तर दे नो माय जर्नी. ओ माय गॉड. सो इट इज फॅक्ट. येस, इट इज फॅक्ट दॅट. सो आपल्यासोबत जे झालंय त्याच्यातून आपण शिकून इतरांना आपण कसे उपयोगी पडू शकतो. मला असं वाटतं आज तुम्ही हे सगळं शिकलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही अनेक जणांना त्यांच्या जगण्याचा जो काही मार्ग आहे तो सोयीस्कर करून दिला आहे. की बऱ्याच वेळेला मीही अडखळते, मलाही नाही माहिती आहे पुढे काय होणार आहे, पण त्या डिफिकल्ट वेवरून किंवा जो डिफिकल्ट पाथ आपण निवडलेला आहे त्या डिफिकल्ट पाथवरून जर पुढे जायचं आहे तर यू नीड समवन की जो तुला पुढे घेऊन जायला सांगेल की हां, रस्ता दाखवण्याचे काम कोणीतरी करतं आणि तो सध्या तुम्ही आता दाखवत आहात, अनेक लोकांपर्यंत पोहोचत आहात. बऱ्याच वेळेला रेकी हिलिंग हा शब्द वापरला जातो. हो. नेमकं काय असतं? तर रेकी हिलिंग ही जॅपनीज टेक्निक आहे. एक डॉक्टर मकाओ उसुई आहेत, त्यांना म्हणजे असं आपण उसुई रेकी म्हणून पण सांगतात. तर त्यांना ना काहीतरी असं वेगळं काहीतरी करायचं होतं. ही हिमसेल्फ वॉज अ सायकोलॉजिस्ट आणि त्यांनी नाना प्रकारचे अभ्यास केले होते की काहीतरी याच्यामध्ये रिलिजन नाही आहे, औषधं नाही आहे आणि कुठेही काही त्याच्यामध्ये बंदिशपणा यायला नको, असं काहीतरी हिलिंग पाहिजे. म्हणून त्यांनी मेडिटेशन केलं आणि वन फाईन डे त्याला कळलं, अरे वा, त्यांना ते एनलाइटमेंट झालं. त्यांना एक व्हाईट लाईट दिसली, आपण जी पांढरी रोशनी म्हणतो ना, तेव्हा त्यांना कळलं की हे रेकी म्हणून काहीतरी आहे आणि त्यांनी त्याचं नाव रेकी ठेवलं. रे म्हणजे युनिव्हर्सल एनर्जी लाईफ फोर्स. एकदम सिम्पल आहे. ही जी एनर्जी जी आपल्या कायनात आहे, जे आपण डेली ब्रीद इन ब्रीद आउट करून इनटेक करतो, नुसतं थोडं शांतपणेने जर आपण विचार केला ना, आपल्याला ते दिसतं. ती एनर्जी आपण एक्स्ट्रा जी म्हणजे आपल्या अंगात आपण हे रोटेट करतो, पूर्ण शरीरात रोटेट करतो आणि जी ते एक्स्ट्रा असते ना, ते आपण बाहेर काढून लोकांना डिस्टन्स हिलिंग वगैरे आपण देतो. डज इट वर्क? येस. ओ माय गॉड. ओके. ह्या सगळ्या म्हणजे या सगळ्या गोष्टींचा तुमच्या आयुष्यात किती पर्सनली फरक पडलाय? प्रचंड. म्हणजे मी फ्रँकली स्पीकिंग टच सॉडस म्हणजे मी कोणाला हील होताना बघते. ओके, आय फील दॅट आय एम रिअली ब्लेस्ड. ते तुम्ही सांगितलं ना, अभी पिक्चर बाकी आहे. तर आता मी लास्ट इयरचं एक एक्झाम्पल देऊ. माझे क्लायंट आहे, ओके, अचानक म्हणजे फॉर एक्झाम्पल यू आर माय क्लायंट आणि तुमच्या फ्रेंडला तुम्ही इंट्रोडक्शन करून दिलं. त्या फ्रेंडचा मला मेसेज आला की अरे, हे जे क्लायंट आहे ना तुमचे, त्यांना बरं नाही आहे आणि शी हॅज गिव्हन अप होप्स आणि त्या ऑलमोस्ट ऑक्सिजनवर आहे, काही खात नाही आहे अँड डॉक्टर्स हॅव ऑल्सो गिव्हन अप होप्स. तेव्हा मी स्पिरिच्युअलिटीचा हेल्प घेतलं. मला ती जाणीव झाली की अभी पिक्चर बाकी है. आय सेड यू जस्ट गो अँड टेल हर दॅट आय एम टेलिंग दिस अँड आय विल स्टार्ट सेंडिंग डिस्टन्स एनर्जी. त्यांनी इव्हनिंगमध्ये, म्हणजे ते कॅनडामध्ये होते, मी इंडियामध्ये होते, नेक्स्ट डे इव्हनिंगमध्ये जे ते जेवत नव्हते, स्टार्टेड ईटिंग, स्टार्टेड फीलिंग गुड विथ ग्रेस ऑफ गॉड. टुडे बॅक वर्किंग. सो फ्रॉम दॅट हेल्दी पर्सन गोइंग टू द डेथ बेड, ओके, मृत्यूचा दारावरती उभं राहून ती लिटरली मला बोलली, मॅडम मला मृत्यू दिसते, मला कळते, मला घ्यायला आलेत. बोले तुझं आता वेळ आलेली नाही आहे, तेवढं एक पॉझिटिव्ह विचार ठेव. ते एक पॉझिटिव्ह विचारनी तिचं बदललं आणि मला इतकी सॅटिस्फॅक्शन भेटतं मॅडम, मस्त झोप येते, समाधान भेटतं. म्हणजे मी सांगते, शब्द नाही, हे जी फिलिंग आहे ना, ते एक्सप्लेन करायला शब्द खूप कमी पडतात. दिस इज समथिंग ना, तुम्हाला स्वतःला फील करायला पाहिजे. त्याचकडे मी येणार आहे. या स्पिरिच्युअलिटीचा, या पॉझिटिव्हिटीचा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावरती फरक पडत असतो. म्हणजे असं म्हणतात की जसं की तुम्ही आता सांगितलं, पॉझिटिव्हिटी, आपण आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह राहणं खूप गरजेचं आहे. जर मला वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये मला निगेटिव्हिटी दूर करून कुठेतरी सकारात्मक बदल हवा आहे, तर त्यासाठी मी पॉझिटिव्ह राहणं हे गरजेचं आहे. तर हे पॉझिटिव्ह राहणं
आपल्याला एखाद्या व्यक्तीला कुठे घेऊन जाऊ शकतं? म्हणजे हो, तुम्हाला बघा, मी फ्रँकली तुम्हाला एकदम जी प्रॅक्टिकल गोष्ट आहे ना ते मी सांगते. सर्वात मोठी गोष्ट तुम्हाला जिथे जायचं ना, जिथे पोचायचं आहे ना, ते इनर पीस म्हणतो ना आपण, अंदरुनी शांतता. तुमच्याकडे काही, तुम्ही कितीही श्रीमंत असो, खाणार तर तेच तांदूळ, सोन्याचा टाकीत सुद्धा, पण जर त्यात मला जर चवच भेटणार नाही, तूप सुद्धा घालून, तर हे जे पॉझिटिव्हिटी असतं ना, ते समाधान भेटतं तुम्हाला आतून, की बाकीचं सगळं शून्य होऊन जातं. सो दॅट शुड बी युअर टार्गेट. बाकी जे काय तुमचं आपण म्हणतो ना डेस्टिनीमध्ये, ते आपण लिहून आलं. बघा, सगळ्यांना फ्रँकली स्पीकिंग कोमल मॅडम, आज आपण म्हणतो मॅनिफेस्टेशन करा, तुम्हाला हे भेटेल ते भेटेल, ओके, लोक करतात, पण कुठेतरी प्रत्येक तर टाटा बिर्ला अंबानी होऊ शकत नाही ना. बरोबर आहे. जेव्हा हे फॅक्ट कळलं ना, अँड यू नो युअर कपॅसिटी, इट विल टेक यू लिटल बिट, आय कॅन से 100 स्टेप्स बियॉन्ड युअर कपॅसिटी. नॉट मोर कसं पॉसिबल आहे? मोर जर मी सांगणार कसं पॉसिबल आहे? सगळे नाही तर बघा, दिस इज समथिंग रियालिटी दॅट आय एम टेलिंग. पॉझिटिव्हिटी तुम्हाला टू बिकम सक्सेसफुल इन युअर ओन आईज फर्स्ट, देन इन आईज ऑफ अदर्स, बरोबर, तिथे घेऊन जाते. देन स्काय इज द लिमिट फॉर यू. पण हे जे सांगतात ना, दॅट यू कॅन टच लाईक द स्टार्स अँड किल दिस अँड दॅट, प्लीज, दॅट इज, सॉरी आय एम ब्लंट, बट ही खरी गोष्ट आहे. भाग्य पण कुठेतरी असतं, मॅटर करतं. लक मॅटर्स, भाग्य मॅटर्स, कर्म मॅटर्स, पण पॉझिटिव्हिटी, बिंगो, सॅटिस्फॅक्शन, तुमचं आतलं विल पॉवर, म्हणजे जे तुम्हाला आतून असं एक स्टॉपेज येतो ना, की अरे मी हे करू शकते की नाही, एक ते सेल्फ डाऊट येतो, ते पार करायला खूप मदत करते. ऍक्च्युली मॅम, तुमच्या बोलण्यातच इतकी पॉझिटिव्हिटी आहे की मी आरजे असून मी आज गप्प झाली. असं नाहीये मॅडम, बट नो, दॅट्स मोस्ट इम्पॉर्टंट. कारण असं म्हणतात ना की डॉक्टरांकडे गेले की त्यांच्या बोलण्यानेच आपल्याला, आपण अगोदर अर्धे बरे झालेलो असतो. करेक्ट. कुठेतरी मला असं वाटतं तुमच्याकडे जर एखादा माणूस जर त्याची समस्या घेऊन येत असेल, किंवा एखादा व्यक्ती त्याची समस्या मांडत असेल, ती पॉझिटिव्हिटी तुमच्या बोलण्यातही असणं गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. तुम्ही आज ज्या पद्धतीने इतकं पॉझिटिव्ह बोलतायत, आज जेही लोक रेडिओवर ऐकतायत, अदर दॅन दिस जे लोक युट्यूबवरती पाहतायत, दे कॅन टोटली रिलेट विथ दिस की येस, इट मॅटर्स, आणि याने फरक पडतो. जो की मी आता इथे असं, म्हणजे मी सुरुवातीला आल्यानंतर आय एम लाईक ओके, सो दिस इज द चेंज, अँड लाईव्ह एक्झाम्पल यू कॅन सी इट. सो या गोष्टी आहेत. पण मॅम, या व्यतिरिक्त तुम्ही केवळ त्याच गोष्टी न करता त्याच्या व्यतिरिक्त जाऊन सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे पॅरेंटिंग आणि किड्स पॅरेंटिंग याविषयी, किंवा त्या मुलांवरती संस्कार करणं, किंवा लहान वयामध्ये त्यांच्यापर्यंत खूप पॉझिटिव्हली चांगल्या गोष्टींची रुजवण होणं, या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय. सो या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला बरेच अनुभव आलेले असतील, तर हाही विषय तुम्ही का निवडलात? बघा, लाईक आपले जे नेक्स्ट जनरेशन आहे, लहान बाळच आहेत ना. बरोबर. आणि मी ना सगळ्यात जास्त माझा ब्युटिफुल स्टेटमेंट कुठले माहिती आहे? पेरेंट युअर सेल्फ बिफोर पेरेंटिंग. या म्हणजे तुम्ही आधी स्वतःचे जी आत तुमचं सगळं एक नेगेटिव्हिटी भरलेली आहे ती बाहेर काढा, पॉझिटिव्ह व्हा. फक्त शब्दांनी आणि विल पॉवरनी नाही, पण तुमचं ऑरानी. ठीक आहे, ते पॉझिटिव्हिटी झाल्यानंतर यू कॅन अंडरस्टँड युअर ओन चाइल्ड. यू कॅन अंडरस्टँड युअर ओन चाइल्ड वेन यू कॅन अंडरस्टँड युअर ओन सेल्फ. स्वतःला समजणं खूप गरजेचं आहे. स्वतःची भीती काय आहे, स्वतःचे वॉन्ट्स काय आहे, स्वतःचे फिअर काय आहे, हे जे गोष्ट आहे ना, की तुम्ही स्वतःला कुठे स्टॉप करता. जर मी एक अगेन कटू सत्य सांगते, मी आपण आपल्या मुलांवरती आपला प्रेशर घालतोय. आपल्याला जे काही भेटलं नाहीये ना, ते आपण त्यांना जबरदस्ती देतोय, आणि ते देताना असं म्हणतो की मी हे करू शकले नाही, तू कर.
म्हणजे तिथे अच्छा असं वी आर स्टॉपिंग देम. आपणच त्यांचे स्पीड ब्रेकर बनतोय. आपणच आपल्याला जरासा श्वास घ्यायचा म्हणून त्यांना स्क्रीन टाईम दिलं. आपल्याला कधी व्हिडिओ गेम भेटलं नाही तर त्यांच्याकडे मोबाईलमध्ये ते किती किती काय 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 बॉक्सेस येतात माहीत नाही, नाना प्रकारचे गेम्स येतात. आपण आपल्याला जे काही भेटलं नाही ना जबरदस्ती त्यांना थोपतोय. आज बोर्ड गेम नाहीये, बाहेर जाऊन खेळणं नाहीये, मैदानी खेळ बिलकुलच नाही. ते काय असतं माहिती नाही. त्यांना माहीतच नाहीये. एकदम ग्रुपिझम झालेला आहे. त्याचा स्टॅटस चांगलं नाही हा, तो मारुतीमध्ये Don't go फिरणारा for आहे, it. स्क्वॉडामध्ये नाहीये. हे BMW वाले आहेत हा, त्यांच्याबरोबर जायचं नाही, यांचा क्लास तसं आहे त्यांच्याकडे. त्यांना कसं जाणीव येणार की हार्डशिप काय असते, हू स्ट्रगलिंग, हू कमिंग फ्रॉम व्हॉट बॅकग्राऊंड. किंवा तुम्ही बघणार ना अतिशय स्ट्रिक्ट पेरेंट्स, नाहीतर एकदम असं म्हणजे माझ्या लेकाला लागलं असं कसं लागलं. आय हॅव सीन एक्स्ट्रीम. माझ्याकडे जेव्हा केसेस येतात ना, माझ्याकडे एक केस आला होता की ना माय किड हॅज ऑटिझम, माय किड हॅज ऑटिझम. माझा लेकाला ना ADHD. मी त्यांना सरळ सांगते की त्याला ऑटिझम आहे की नाही माहीत नाही, त्यांना ADHD आहे की तुम्हाला नक्की आहे. व्हॉट डू यू मीन बाय दॅट. मला तुम्ही काय करतायत, प्लीज लेट देम गो. पडू दे त्यांना खाली. तुम्ही लहान असताना तुम्ही पण खाली पडलात. काय केलं तुम्ही, उठलात आणि गेला ना तुम्ही. लेट देम बी ऑन देअर ओन प्लीज. म्हणजे ते रूम द्या. सतत तुमची अडवणं किंवा थांब किंवा पण हे का नंतर, करतात? ते नंतर. ते तुम्ही त्यांना अडवताय की तुमचा फिअरला. नंबर 1 यू नीड टू अंडरस्टँड युअर सेल्फ. यू नीड टू अंडरस्टँड म्हणजे ते मग ते कम्युनिकेशन येतं. इथे तुम्ही फक्त पेरेंट आणि चाइल्ड म्हणतात ना, मी म्हणते इव्हन टीचर्स, टीचर अँड स्टुडंट्स किंवा दोन स्टुडंट्स टुगेदर, लाईक टू फ्रेंड्स टुगेदर, दे आर कमिंग अप. वी नीड टू अंडरस्टँड दॅट लँग्वेज, बॉडी लँग्वेज, शब्दांचे लँग्वेज. हे परत ते न्यूरो लँग्वेज प्रोग्राम जे मी त्याच्यामध्ये पण मास्टर्स केले, त्याच्या माध्यमातून ना हे कळलेलं आहे, सायंटिफिकली प्रूव्ड आहे की एव्हरी ह्युमन बीइंग हॅज देअर ओन लँग्वेज. सम कॅन अंडरस्टँड व्हिज्युअल लँग्वेज, सम कॅन अंडरस्टँड ऑडिटरी लँग्वेज, सम कॅन अंडरस्टँड लाईक कायनेस्थेटिक लँग्वेज. कधीतरी बोलूया या विषयाबद्दल आपण पुढे, नक्कीच, कारण हा विषयही तितकाच मोठा आहे. पण मॅम मला असं वाटतंय की सध्या या सगळ्या गोष्टींची गरज आहे. कारण आपण असं म्हणतो 21व्या शतकात जगत असताना आपण मागच्या चांगल्या गोष्टी मागेच ठेवायला लागलो. पण त्या ज्या काही होत्या, म्हणजे मला असं वाटतंय आपल्या सगळ्यांच्याच आईंनी आपल्याला हातात लहानपणी मोबाईल दिलेलेच नाहीये. तर आपण कॉलेज केलं तरी आपल्याकडे मोबाईल नव्हते, बऱ्याच वेळा असं होतं. सो त्याच्या व्यतिरिक्तही आपण जगलो आहोत. त्याच्या मोबाईल नसताना आपणही जेवण केलंय. मग सो हे कुठेतरी सांगणं मला असं वाटतं फार गरजेचं आहे. आणि जे काम तुमच्या माध्यमातून होतंय, सो दॅट्स व्हेरी गुड. आणि मॅम पुढे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की थोडंसं आपण पॉझिटिव्हिटीबद्दल बोलत होतो. आपल्याकडे असं म्हणतात की निगेटिव्ह गोष्ट पटकन अट्रॅक्ट होते किंवा आपण निगेटिव्ह गोष्टीकडे पटकन अट्रॅक्ट होतो. पण या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह निगेटिव्ह या सगळ्या गोष्टींमध्ये राहत असताना आपण ग्रॅटिट्यूडमध्ये राहणं किती गरजेचं आहे. कारण मी आज बऱ्याच वेळेला ऐकते की प्लीज तुम्ही ग्रॅटिट्यूडमध्ये राहा, ग्रॅटिट्यूडमध्ये राहा. तर या ग्रॅटिट्यूडमध्ये राहण्याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो? थोडक्यात स्टोरी सांगू. येस प्लीज. तर एक माणूस ना नेहमी प्रवास करायचा एका जाग्यावरून दुसऱ्या जाग्यावर, आणि तो बघायचा की एक छोटा कुत्रा आहे, त्याला ना खायला काही नाही आहे आणि तो अगदी असं किडका आहे आणि नुसतं येताना जाताना ना नुसतं असं भाव करत असतो आणि त्याला जनावरांची भाषा कळायची. तर तो बोलायचा की अरे तू एवढा का नुसतं, देवानी माझं असंच टाकलंय, एकदम मला असं दुष्काळाच्या जाग्यावरती माझा जन्म दिलाय, माझे लोक पण असे आजूबाजूला आहेत नालायक, सॉरी मी असं शब्द वापरते, असा खूप नकारात्मक शब्द तो कुत्रा बोलायचा. हा बोला मी काय करू शकतो, मला तू रोज मंदिरात जातो ना, देवाचा दारी जातो ना, तर सांग तुझा विठ्ठलाला आहे ना की मी असं त्याला शिवीगाळ केलंय. तुला बरं, त्यांनी जाऊन सांगितलं की हे विठ्ठल बघ त्याचं काहीतरी कर, खूप असं आहे, तो अस्वस्थ आहे. तर विठ्ठल त्याच्या स्वप्नात आले, त्याला सांगितलं हे एक काम कर, तू सांगतो ना की मी त्याला चांगलं करू, मी त्याला आशीर्वाद देऊ, त्याला सांगतो एकच गोष्ट कर, ठीक आहे, गेल्या जन्माचे जे काय त्याचे पाप आहेत पुण्य आहे ते सगळं मी बरोबर करून घे. त्याला सांग जे काय त्याच्या आयुष्यात घडतं ना, सांग देवाचा चरणी, तुझा चरणी, एवढा एक डायलॉग सांग. बोला बरं मी सांगतो. गेला दुसऱ्या दिवशी तो बोला आलास, हां बघ केवढं ऊन आहे,
हा इथे घाम सुटतोय, प्यायला पाणी नाही आहे, तुझ्याकडे आहे का पाणी? तो बोला माझ्याकडे नाही आहे. मला तहान लागली. मी सांगितलं काय बोलला तुझा देव? तहान दूर करू शकतो? मला माझा देव एकच बोलला, तुला वाईट वाटतंय ना पाणी नाही आहे? त्यांनी सांगितलं सांग तुझा चरणी. मी उपाशी बसलोय ना, तुझा चरणी, सगळं तुझा शरणात, तुझा चरणीत विठ्ठल. मला अच्छा असं करू? मला हा करायला चालू केलं. थोडे दिवसानंतर परत हा माणूस जात होता, बघितलं अरे हा कुत्रा तर मस्त ठणठणीत झालाय. ग्रॅटिट्यूड जे असतं ना, फक्त एवढं सांग की मला जे काय भेटतं ते तुझ्यामुळे भेटतंय, तुझा चरणी, आणि असे चमत्कार. थँक्स. एवढंसं असतं ते ग्रॅटिट्यूड आणि थँक्स गिव्हिंग. चांगलं झालं तुझ्यामुळे देवा, नाही झालं तुझ्यामुळे. आता किती लोक असं असतात की आम्ही देवमध्ये विश्वास ठेवत नाही, आम्हाला कोण विठ्ठल आणि कोण गणपती. नका ठेवू. गो टुवर्ड स्पिरिच्युअलिटी. या जिथून ते देव आलेत ना, शंकर सुद्धा म्हणतात की मी त्या व्हाईट लाईटमधून आलोय, मी पांढऱ्या रोशनीमधून आलोय, मी अनंत आहे, मी अनंत आहे. त्या व्हाईट लाईटला सांगा, त्या कायनातला सांगा. हे असतं ग्रॅटिट्यूड आणि थँक्स गिव्हिंग. चमत्कार होऊन जातो मॅडम. 100%. कारण मला असं वाटतं बेसिक गोष्ट आहे, अगदी आपण नेहमीच्या लाईफमध्ये सुद्धा अनुभवू शकतो ना. मी जर सतत हेच म्हणतेय की मला हे नाहीये, मला ते नाहीये, किंवा मी जर सतत कंप्लेंट्स करत राहिली आहे, तर त्याच गोष्टी कुठेतरी बियॉन्ड बाउन्स येणार आहेत माझ्याकडे, आणि त्याच गोष्टी कुठेतरी होणार आहेत की अरे काय, वाय ऑलवेज कंप्लेंट्स. किंवा इथे ना माझं एक सुपर्ब बोलणं आहे, जे गेला इंग्लिशमध्ये आपण त्याला काय सांगतो? पास्ट. आता आहे ते काय सांगतो? Present. आणि येणारा काय सांगतो? फ्युचर. तर आता प्रेझेंटचं इंग्लिश स्पेलिंग काय? PRESENT. तर त्याला जर आपण सिलेबल ब्रेक केलं तर काय असतो? प्री-सेंट. सेंट. प्री-सेंट. प्री-सेंट. म्हणजे जे आज मी बोलणार आहे तेच मला उद्या भेटणार आहे. बरोबर. कसं असतं ना, जे पॉझिटिव्ह थिंकिंग असतं ना, आपली ऑल जी अबाउट गिव्ह अँड टेक. गिव्ह अँड टेक, आणि दुसरं आपलं जे ओमेन आहे ना, आपण काय ओमेन पाठवतोय ते महत्वाचं आहे. मी बोलताना पॉझिटिव्ह बोलते, विचार करताना मी पॉझिटिव्ह बोलते, पण तरी ते का चालत नाही? ते मॅटर. कारण माझी एनर्जी निगेटिव्ह आहे. बरोबर. एनर्जी गोज वेर युअर इंटेन्शन फ्लोज. तुमचं इंटेन्शन पॉझिटिव्ह ठेवा पाहिजे. दॅट्स मोस्ट इम्पॉर्टंट. आतून पॉझिटिव्हिटी यायला पाहिजे. आतून पॉझिटिव्हिटी आली, आतून ग्रॅटिट्यूड अँड थँक्स गिव्हिंग आला, ऑरा चेंज होता. अरे काय चमक आहे या व्यक्तीची चेहऱ्याची. त्यांना भेटून कोणाला तरी असं बघून असं एकदम स्माइल येतं. येस. कोणाला बघून काय हे, बिकॉज दॅट पॉझिटिव्हिटी इज फ्रॉम इनसाइड आउट मॅडम. या. त्याची जाणीव असायला पाहिजे. ते जाणीव झाली की थँक्स गिव्हिंग ग्रॅटिट्यूड येईलच. नक्कीच. सिम्पल आहे. आपण हा कार्यक्रम स्टार्ट करताना केलं ना थँक्स गिव्हिंग स्टार्ट. येस. डेफिनेटली. आणि या खूप मायनर छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मला असं वाटतंय ह्या छोट्या छोट्या गोष्टींनी तुमच्या लाईफवरती इम्पॅक्ट पडत असतो. जसं की मॅडमनी आत्ताच सांगितलं की जस्ट स्टे इन ग्रॅटिट्यूड. कुठेही जाताना, काहीही करताना थँक्यू किंवा सॉरी, हे मला असं वाटतं हे दोन असे शब्द आहेत ना की जे बऱ्याच गोष्टी सांभाळून नेतात. ती नौका असते, ते त्याचा बॅलन्स साधायला मला असं वाटतं हे दोन गोष्टी असाव्यात. मॅडम, खरं तर हे विषय इतके मोठे आहेत ना की प्रत्येक विषयावरती एक सिरीज होऊ शकते. डेफिनेटली. पण आज ओव्हरऑल सुरुची गौतम आणि सुरुची गौतम काय आहेत, कशा आहेत, कसं त्यांचं काम चाललंय आणि त्यांच्याकडून आलेल्या टिप्स, आज याच विषयाला अनुसरून आजच्या या गप्पा होत्या. या गप्पांच्या ओघा होत्या. गप्पांमध्ये मी तरी फार रंगून गेले, आणि नक्कीच रंगून जरी गेलेले असले तरी त्याच्यातून जे महत्त्वाचे किंवा ऑलमोस्ट ज्या काही गोष्टी आहेत त्या नक्कीच पुढच्या आयुष्यासाठी फार हेल्पफुल आहेत. ज्या मला असं वाटतंय जे श्रोते मला ऐकतायत किंवा जे प्रेक्षक आम्हाला यूट्यूबवरती पाहतात, प्लीज अगदी काही खूप मोठ्या गोष्टी करायला सांगितलेल्या नाही आहेत, जस्ट छोट्या छोट्या टिप्स. सो नक्कीच ही विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली आहे ते तर तुम्ही आम्हाला कळवाच. पण जाता जाता ओव्हर टू यू सुरुची मॅम. एनी मॅसेज स्पेशली फॉर लेडीज, टू ऑल द वुमन्स, एनी सिम्पल मॅसेज? एकदम सिम्पल मेसेज मी सांगणार इथे. वुमनमध्ये पण मेन हिडन आहे. या. ओके. तर आपल्या आतली ती शक्ती जी आहे ना ते कधी विसरू नका. आणि नेहमी एक गोष्टी आठवण ठेवा,
तुम्हाला कोणाची अप्रुव्हलची गरज नाही आहे, तुम्हाला स्वतःचं अप्रुव्हलची गरज आहे. एकदा आरशामध्ये स्वतःला बघा आणि सांगा आय कॅन डू इट, आणि मग बघा आयुष्यात कुठे तुम्ही जातायत. क्या बात आहे. इट इज व्हेरी सिम्पल है ना. लुक इन टू द मिरर अँड टेल यू आर द फर्स्ट वन, यू आर ओनली लास्ट, आय विल कीप लव्हिंग यू टिल लाईफ इन मी लास्ट. वाव. स्वतःवरचं प्रेम किती मॅटर करतं. स्वतःला थँक्स गिव्हिंग ग्रॅटिट्यूड स्टार्ट करा, मग जगाला करा मॅडम. बरोबर आहे, दॅट्स ट्रू. कारण भरपूर वेळा असंही होतंय ना की मी दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवते, बट मी जर माझ्यावरती प्रेम नाही केलं तर दुसरा का करेल. सो एक तसंही सिम्पल आहे ना. आज एक गृहिणी आहे, सकाळी पहिली उठते आणि रात्री सर्वात लास्ट शेवटी झोपते. झोपते. पण मला एक सांगा ना, तिला जर एक आईस्क्रीम खायचं आहे आणि तिने कोणाला विचारलं अरे आपण आईस्क्रीम खाऊया, सगळे घराचे नाही 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 करणार, ती काय करणार, आपलं मन मारून झोपून जाणार. नका झोपू, कोणासाठी जा थांबू आणि नका. घेऊन या, मस्त खा. आजकाल तर काय मोबाईलवरती ऑर्डर येतो, सगळं. 15 मिनिटात इन्स्टामार्ट घरी ऑर्डर करा. सो लव्ह युअर सेल्फ, गिव्ह थँक्स गिव्हिंग अँड ग्रॅटिट्यूड टू युअर सेल्फ, गिव्ह हॅट्स ऑफ टू युअर सेल्फ. कारण तुम्ही आहात म्हणून जीवन आहे. दॅट्स ट्रू. स्वतःला व्हॅल्यू द्या ॲज अ वुमन, ॲज अ स्त्री. ओके, एक पाऊल पुढे घाला आणि मग बघा बदल नक्की, आणि तो पॉझिटिव्ह असेल. पहिला पाऊल तर आहेच ना. बिडा घ्या, एक उचला स्वतःसाठी आणि पुढे घ्या. सो वन्स अगेन मॅम, थँक्यू सो मच. कारण भरपूर वेळा म्हणजे जस्ट हेक्टिक शेड्यूल, कामाचा प्रेशर, पर्सनल लाईफ, सगळ्या या गोष्टींमध्ये जेव्हा कुठेतरी हे असे शब्द ऐकायला मिळतात ना, सो मी मगाशीही म्हणाले की हे गरजेचं आहे फार, की हां मी आता हे ऐकलंय, बरं हे ऐकलेलं माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याने माझ्या आयुष्यामध्ये खूप बदल घडणार आहे. सो तसंच काहीसं आत्ताही इथे झालं आहे. सो वन्स अगेन थँक्यू सो मच की तुम्ही तुमच्या हेक्टिक शेड्यूलमधून आज आचार्य 90 FM वरती आलात आणि आमच्याशी छान दिलखुलास संवाद साधलात. आणि आपण नक्कीच या विषयाला अनुसरून अजून बऱ्याच गोष्टी आपल्या प्रेक्षकांसाठी, श्रोत्यांसाठी घेऊन येऊ. डेफिनेटली तुमचं जे पुढे कार्यक्रम जे आपण विचार केला एक येस 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 डेफिनेटली. आणि परत तुमचं आणि तुमचं पूर्ण टीम आचार्य 90 FMचा खूप खूप धन्यवाद. आणि मी स्पिरिच्युअलिटी माध्यमातून तुम्हाला खूप खूप एनर्जी पाठवीन आणि आशीर्वाद देईन की हे खूप चांगलं जाऊ द्या. तुमचं पूर्ण जे काय पॉडकास्ट तुम्ही घेतात, मुलाखती घेतात, आणि तुमचं आचार्य 90 FM खूप चांगलं असू द्या. थँक्यू सो मच. तर श्रोते हो आणि प्रेक्षक हो, मुलाखतीच्या उत्तरादाकडे येताना आता तुमची इथे रजा घेते, कारण वेळ झालेली आहे आणि काही असतं, काही किती विषय आवडीचा असला तरी वेळेचं बंधन असतं, म्हणून थांबावं लागतं. म्हणून तुर्तास तरी इथे मी मॅमसोबत तुमची इथेच रजा घेते. तर आजची मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की प्रतिक्रिया कळवा. आणि त्याचबरोबर अशाच सुंदर छान मनोरंजक गाण्यांसाठी आणि कार्यक्रमांसाठी आचार्य 90 FM ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.